सुतया पोलिसांचा पर्दाफाश, वाहनधारकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या 7 जणांना अटक, 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त। खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहनधारकांना अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड तालुका खटाव हद्दीतील पुसेगाव सातारा मार्गावर नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेडिंग लावून वाहनांची अडवणूक करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना बातमीदारामार्फत मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तेथे खाकी व खासगी वेशातील काही महिला व पुरुष बॅरिकेडिंग लावून वाहन चालकांना अडवत असल्याचे आढळून आले। पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्व संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे खोटे सांगून वाहन चालकांना तुमच्यावर कारवाई करतो अशी भीती दाखवत प्रत्येकी 500 रुपये उकळल्याची कबुली दिली। याशिवाय 2 मोटारसायकल स्वारांकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले। या कारवाईत आरोपींकडून 2 चारचाकी वाहने, टाटा सफारी व स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी राहुल शिंदे, सांगली।